मरताना काय होतं तुम्हाला माहिती आहे ना, नाकासमोर सूत धरतात म्हणजे श्वास चालू आहे की नाही पाहायला. मग काय हातपाय थंड पडायला लागले, डोळे थिजायला लागले, बरं का, इंद्रियांची संवेदना कमी झाली. चिमटी घेऊन पाहतात ना, अहो डोळ्यामध्ये काहीतरी लवंग बिवंग घाला विवाळून, म्हणजे आग झाली की बोंबलेल तोंड म्हणजे काय जिवंत आहे झाला म्हणून, बरं का, असले प्रकार काही नाही. देह संपला सुटला पण आतमध्ये नाम चालू आहे. तर ते जिथे चालतं ती वाणी या देहाने ऐकायची नाही, ती आतली वाणी आहे, ती खरी दिव्य वाणी आहे. अनाहत नाद, त्या अनाहत नादात तो राहील असा मृत्यू यावा. हे चांगल्या मृत्यूचं लक्षण आहे. मी काय म्हणतोय, जाऊ द्या तुम्ही नामस्मरण सुद्धा घेऊ नका, काही करू नका, पण जन्मभर जे आठवलं, ज्ञानेश्वर महाराजांनी किती खुबी केली आहे बरं का. जागतेनी जव असिजे, जागतेनी जव असिजे, ते जेवी धारण धारीचे, डोळा लागत केवो देखीजे तेच स्वप्नी. जागेपणी जे सारखं डोक्यात भरून आहे तेच स्वप्नामध्ये दिसत. जागेपणी आपण ज्याचं चिंतन सारखं करतो त्याची स्वप्न पडतात. तेवी हे जसं जितेनी अवसरे, जिवंतपणी जितेनी अवसरे, जे आवडवून जीवी उरे. किती ज्ञानेश्वर महाराजांनी खुबी केली आहे. नुसतं आत नाही, आवडीनं असतं. जे आवडवून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लाई. याचा मेरे म्हणजे वेळी, मेरे या शब्दाचा अर्थ फार हो म्हणजे पुढे पुढे येतं, मराच्या वेळेला पुढे येतं. आणि मरणी जयाचे आठवे तो तेच गती ते पावे, म्हणून माते स्मरावे सदा तुआ. त्यांना सांगायचं ते आहे, त्यावेळेला ते आहे, ते आठवलं पाहिजे. तर आपल्याला ते परावाणी बिरावाणी ते जाऊली की नाही, अनाहत नादन वगैरे, पण इतका अभ्यास झाला पाहिजे की शेवटी तेच नाही का. मी काय म्हणतो, असं झालं तरी चालेल. काही लोक झोपेमध्ये बडबडतात ना, तसं मरायच्या वेळेला चुकून बडबडला, नाम बडबडला तरी हरकत नाही. तर महाराज काय म्हणाले, असं देहातून पंचकोश बाहेर यायला लागले. अन्नमय कोश ओलांडला, प्राणमय कोश ओलांडला, असे हे लेयर्स आहेत, पदर आहेत. कांद्याला जसे पदर असतात तसे. तर आत गेला, देहाचं स्मरण गेलं, प्राणाचं स्मरण गेलं, जिवंतपणाचं, मनाचं स्मरण, मनोमय कोश, आनंदमय आपलं विज्ञानमय कोश, विचार थांबले, आनंदमय कोश तिथे गेला आणि तिथून बाहेर गेला. तर म्हणाले शेवटची गोट सुटणारी असेल ती नाम पाहिजे. तेवढा अर्थ आहे त्या. मरणाला सगळं सुटत चाललंय पण नाम इतकं खोल गेलं पाहिजे. इंग्लिश भाषेत सहज म्हणजे अनकॉन्शियस पर्यंत, कारण देहापर्यंत इतकं गेलं पाहिजे की ते सुटता सुटता स्थूल देह सुटेल, सूक्ष्म देह सुटेल, कारण देह सुटायच्या वेळेला नाम सुटलं पाहिजे. हा उत्तम मृत्यू आहे. हे आपण ध्यानात ठेवू की ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे 8व्या अध्यायामध्ये. आता इथपर्यंत आपण आलो, पण हे टिकायला काय करायला पाहिजे, तो मागच्या रविवारी विषय झाला. आपल्या बुद्धीला पटतं हो सगळं, भावनेत उतरत नाही, त्याला काय करायचं, त्याला फिलिंग म्हणतात. तुम्हाला सांगितलं ना, अलीकडचा एक मोठा युरोपियन तत्वज्ञ, त्याला काय लेखायला परमार्थाचं आहे, व्हॉट इज रियालिटी, फिलिंग इज रियालिटी, ही भावना पाहिजे. पहिलं जे मी उदाहरण दिलं ना त्या कामवासनेचं, त्याचं रक्तात आहे, रक्तात, त्याला वासना असं म्हणतात. जे वासनेत आहे ना ते भावनेत येत असत, बरं का. ती भावना जागृत व्हायला दोन मार्ग आहेत. एक, ज्याच्या जवळ ती आहे त्याचा सहवास व्हायला पाहिजे, नाही तर अत्यंत कठीण काळ आला पाहिजे. तो आपल्याला आला तर आपणच तक्रार करतो, नको बाबा हे कटकट म्हणून. पण जर आलं तर त्या गजेंद्राचं उदाहरण दिलंय त्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी. ते म्हणाले मला चैन पडत नाही, त्याची मी सेवा करतो असं म्हटलेलं आहे ते, परिचर्या करी. बरं का, तर
काकुळती धावगा धाव म्हणे, मनापासून असं वाटतं आता नाही रे नाही, तुझ्याशिवाय मला नाही. प्रार्थना फळायला हा उपाय आहे, सांगून ठेवतो आपल्याला. बरं, एक शांताश्रम म्हणून स्वामी होते. अलीकडे तुम्ही तो गणपती दूध प्यायला ऐकलं ना तुम्ही? बरं का, मी तुम्हाला सांगितलं ना, पेपर मध्ये आलं होतं, शिवजी की मूर्ती आपली फॅमिली दूध पी रही आहे म्हणून. तसं नाहीये, पण त्या शांताश्रम स्वामीचं भजन असेल. त्यांनी 12 वर्ष नामस्मरण केलं. बनारसला होते, महाराजांचे मित्र पुढे कराडला येऊन राहिले होते. तेच म्हणाले की ब्रह्मचैतन्याने गोंधळामध्ये अयोध्या निर्माण केली आहे म्हणाले, जिकडे तिकडे नामस्मरणच ऐकायले, असं ते बोलले. तेव्हा ते भजन करीत. महाराज असं सांगत की रामाची मूर्ती समोर असेल आणि भजन करीत तर 15-20 मिनिटं आपल्यासारखं भजन चालायचं. पुढे ते इतके तन्मय होत की ती डोलायला लागे मूर्ती, आणि डोलायला लागले की भजन थांबीत, भजन पोचलं म्हणाले. ही भावना. आपली पूजा ना अर्चन किती पोचते कोणास ठेव, त्याच्यात मानस पूजा तर विचारूच नका. बरं का, एकाने गंमत सांगितली, आपली विनोदीच माणूस तो म्हणाला, म्हणला नवीन आता कोलॅबोरेशन झालेला आहे, पिअर शो मांडला म्हणला, उत्तम पैकी तसा दिसतं ना, ते लालसर असते. बरं का, आणि म्हणाला महाराजांना लावायला बसलो जे म्हणलं गुल झाले महाराज. मी तेवढं उठ गेलो ते त्या स्नानाला अर्धवटच बसलेले, शोप लावलेला, आणि अरे मी त्याला साबण लावतो त्याला, नाही का. तोच म्हणाला पुढे, थंडी होत नाही त्याने, एवढं बरं आहे म्हणला, नाही तर आपलं थंडीच व्हायची त्याच्यामध्ये. कसली पूजा आणि कसलं काय. मला वाटतं हे लहान पोरं बघा, ज्युनियर केजी सिनियर केजीत असतात, माहितीये ना तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांना नाचायला शिकवतात, कविता म्हणून नाचायचं. बरं का, तर घरी आणून मी नाचतो बघ म्हणे, कसं आईला म्हणाला बरं का पोरग, आणि नाचलं आपण कौतुक करतो की नाही, वा. तसं आपल्या मानस पूजेचं महाराज कौतुक करीत असतील की वा काय काय. याच्या पलीकडे त्याला अर्थ नाही, कसला आले काय. तेव्हा भावना पाहिजे, भावना पेटली ना काय अशक्य आहे माणसाला. म्हणून तुम्हाला मी ते आचार्य आत्र्यांचं, मला ते फार आवडलं म्हणून सांगतो. त्या लहान मुलांच्या हायस्कूलच्या धड्यामध्ये लोकमान्य टिळकावर धडा होता, तर पहिलं वाक्य आत्र्याने असं लिहिलंय, लोकमान्य म्हणजे तळमळ, प्रचंड तळमळ, हे त्यांनी लिहिलंय बघा. मला फार आवडलं. बरं, दुसरा विचारच नाही तिथे. सांगायचं हेतू काय आपल्याला, तर हे व्हायला आपल्याला जिथे आपली भावना गुंतलेली आहे तिथून सुटलं पाहिजे. ती सोडायला, देहामध्ये गुंतली आहे ती सोडायला, हे अशाश्वत आहे, हे दुःखमय आहे, ही जाणीव असल्याशिवाय होत नाही. हा विषय आजचा आहे. बरं, मुद्दाम हे सांगा, ही पार्श्वभूमी आहे त्या आजच्या अध्यायाची. मग असं आहे, म्हणून देहांतीचे साकडे माझिया काहीच न घडे, मी आपुलीकडे सुखेची आणि. देह सुटताना मी वाचलेलं सांगतोय बरं का, लिव्हिंग आफ्टर लाईफ, लिव्हिंग आफ्टर डेथ असं पेलिकन मध्ये एक पुस्तक आहे. तर काही लोकांना मृत्यूचे अनुभव आले आणि पुन्हा ते जिवंत झाले बरं का, पेशंट लोक. तर ते देह सुटताना काय कष्ट होतात याचं वर्णन आहे त्यामध्ये, स्त्री पुरुषांचं. बरं, तेव्हा म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जो परमात्म्याशी असा जडला भावनेनं, त्याला अंतकाळचे कष्ट नाहीत, कारण तो आधीच देहातून सुटल्यासारखा असतो. म्हणून आपल्याकडे मी सुखेची आणि भगवंताकडे तो सुखानं जातो, त्याला कष्ट पडत नाही. मग वरचील देहाची गवसणी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी आपण पे मिळवी. भगवंताशी तो तादात्म्य होतो, आपण पे मिळवी. कसं होतं म्हणाले, शुद्ध वासना निवडूनी. आता वासनेचा विषय सांगतो मी आपल्याला. त्याची भगवंताशिवाय वासना दुसरी नाही, मला तो हवा, त्याच्या ठिकाणी गुंतलेली आहे. पण मग पुढे म्हणाले, देहाची गवसणी फेडूनी.
हे तंबोरा असतो ना किंवा पेटी बिटी, त्याला जे आपण असं कपड्याचं झाकण घालतो त्याला गवसणी म्हणतात. देहाला गवसणी म्हणते. म्हणजे मी जो आहे खरा माझा जीव, त्याला हे पांघरू नये देह. म्हणजे ही जर कल्पना आली ना तर मनुष्य खरोखरच ठीक आहे. मला एक आठवतं, लोकमान्य मंडालीला होते ना, तर तिथे प्लेग झाला म्हणून तिथून यांना दुसऱ्या तुरुंगात नेले होते काही दिवस. तर स्टेशनावर आणलं, मंडलेच्या स्टेशनावर. तेव्हा त्यांचं ठरलेला तो कपडे तो सांगरखान पगडीन बिगडी सगळ्या लोकांना हिंदुस्थानात माहिती होतं. तर ब्रिटिश ऑफिसर्स होते सगळे, पोलीस ऑफिसर्स ते सगळे, DSP TSP. तर ते स्टेशनावर आल्यावर लोकांनी तिलक महाराज की जय केली. त्याला ते आवडलं नाही, कारण ते ब्रिटिश लोक त्यांना अतिशय शत्रू मानित, शत्रुत्वानं मानित. तेव्हा त्यांनी यांची चेष्टा करण्याकरता काय म्हणालं की तुम्ही कोणत्या देशचे राजे बरं का. तेव्हा हे काय म्हणाले, अरे तू काय म्हणतोस, या देहाचा सुद्धा मी स्वामी नाही तर देशाचा राजा म्हणून काय म्हणतोस. काय देहाकडे पाहण्याची वृत्ती असेल मला सांग, नाही का. आणि दुसरं मी तुम्हाला अनेक वेळेला एक उदाहरण सांगितलं, संन्यासाचं, मनमाडच्या संन्यासाचं. तुम्हाला आठवतं का, पाठ करून ठेवावं. काय हा संन्यासी याला यायचा औरंगाबादला, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा बाप तो संन्यासी झाला होता. कुटुंब वगैरे त्यांचं हेच होतं, चांगलं होतं. तेव्हा हैदराबादचा तो निशस्त्र प्रतिकार चालू होता, आपल्याला ऐकून ठेवक असेल त्यावेळेला. तेव्हा मनमाडला निजामच्या पोलिसांनी याला धरला. हा उतरला, गाडी बदलायची तिथून आणि औरंगाबादला यायचं. त्याला धरला आणि त्याला आणून औरंगाबादला तुरुंगात घातला. बरोबर का. त्याला वाटलं सत्याग्रहीच आहे, तुरुंगात घातला. तर तिथे दर आठवड्याला कमिशनर जो होता, तो कमिशनर, त्याला सुभेदार म्हणतात त्यांची वाटली, सुभेदार तो आला. आणखी त्यांनी सांगितलं, त्या जेलरला विचारलं, हे सत्याग्रही लोक कसं काय काय, सगळे लोक काम करतात वगैरे. हा संन्यासी आहे काय म्हणलं, त्याला काम करीत नाही, बुलाव म्हणलं उसको. बरोबर का. तुम्हाला ते मोगलाईची भाषा माहिती नाही, बरोबर का, जाय बुलाव उसको म्हणाले. त्याला बोलावलं तर ते म्हणले, अरे तुम काम नाही करते बडे, क्यों करना म्हणाला, काम नाही करते का करीत नाही. तर म्हणजे तो म्हणाला, मला तुम्ही जेल खाण्यात आणलेलं आहे, इसने गुन्हा क्या किया. तो काय म्हणायचा, याने म्हणजे मी नव्हे, या देहाने गुन्हा काय केलाय सांगा. बरं का. त्याचं एक पालुपत, तुम्ही मला काम करता, तुम्हाला तुरुंगात आणलंय कैदी म्हणून, याने गुन्हा काय केलाय दाखवा. तो कमिशनर काय म्हणला, पागल इसको छोड देव म्हणाला. बरं का. पण देहाकडे पाहण्याची वृत्ती कशी बघा. हा, तरुण मुलांना मुलींना सांगायची मुश्किलच आहे, नाही का. एक गंमत सांगतो, झालेली गोष्ट. एक नवल म्हणून मासिक होतं, त्यात आलेली गोष्ट आहे. गोरेगावचा एक डॉक्टर होता बरं का. त्याच्याकडे एक भैया पेशंट यायचा, याच्यातले हो, म्हशी बिशी वापरणारे. आता काय होत असेल त्यांच्या संगतीने त्याची बुद्धी तशीच झाली होती, काय कोणाला माझी झाली. बरं का. तो यायचा, तर त्याला खोकला होता लेखाला फार. बरं का. त्याची गोष्ट अशी, त्याला किती उंदीर चावला. आता त्या याच्यामध्ये तबेल्यामध्ये असणारच उंदीर चावला. तर म्हणलं चुवा काटा आहे म्हणून. बरं का. तेव्हा म्हणलं, हरकत मी तुला औषध देतो म्हणून तो प्रिस्क्रिप्शन लिहू लागला डॉक्टर. त्याच भैयाची सांगते गोष्ट. तेव्हा विचारलं, नाम क्या आहे, तुझं नाव काय. त्या म्हणलं, चुव्याचं नाम का माझं नाव म्हणाला. आला, डोळ्यात काजळ घातलेलं, पान बिन खाल्लेला आणि नवीन जॅकेट घालून रुमाल इथे अर्धा ठेवलेला असा आला. अरे ये क्या आहे, तुझा लेखा फोटो काढायचा आहे ना. त्याला वाटलं माझा फोटो म्हणजे साधा फोटो काढायचा आहे म्हणून आला. बरं का. मला म्हणायचंय काय, देहाचं हे असं आहे, फोटो काढायचा होता म्हणजे एक्सरे काढायचा होता, पण फोटो काढायचं म्हणजे मग ते शृंगार करून आल्याशिवाय फोटो कसं काढायचा. अशी देहाशी आपली तादात्म्य अवस्था आहे. ती तादात्म्य अवस्था संपल्याशिवाय हे होणार नाही. म्हणून मृत्यूचा संबंध अशरीराशी आहे, शरीराशी नाही. बरं. आणि ती तयारी होण्याकरता
मन आपलं तयार व्हायला पाहिजे. पुन्हा वरती पंख्याकडे पाहतो म्हणजे काय काय बर. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ही अवस्था माणसाला यायला काय करायला पाहिजे, देहाला वेग शिकायला पाहिजे. परमार्थ तसं कठीण नाहीये बरं का, थोडा हुशारीचा अभ्यास आहे. आपल्या देहाकडे आपणच वेगळेपणाने जर बघितलं तर कल्पना येईल. म्हणजे कसं, एक उदाहरण सांगतो. ऍक्सिडेंट झाला आणि एका माणसाचा पाय तुटला गाडी खाली. तर त्याला जेव्हा त्या स्टेशन मास्टरनी स्टेशनमध्ये आणला तेव्हा तो म्हणला माझा पाय कुठे आहे. बघा दादात मी किती असतो. पाय तुटलेला त्याचा तो समजला की आता तो म्हणजे जाळून टाका फेकून द्यायचा, पण माझा पाय कुठे आहे म्हणाला. किती तादात्म्य आहे बघा माणसाचं, नाही का. जे थोडेसे पुढे गेलेले आहेत अध्यात्मामध्ये त्यांना सूक्ष्म देहाचं दर्शन होत असतं. दर्शन म्हणजे पाहता येतं, दिसतं. त्याला इंग्लिशमध्ये ऍस्ट्रल बॉडी असं म्हणतात बरं का, सूक्ष्म देहाला. आणि हे काय म्हणजे चमत्कार आहे असं नाही, पुष्कळ लोकांना दृष्टी असते बरं का सूक्ष्म देह पाहायची. तेव्हा माणूस मेला तर तुम्हाला माहिती आहे ना, ज्या ठिकाणी तो मेला घरामध्ये तिथे निरांजन लावून ठेवतात. पंथी किंवा निरांजन. त्याचं कारण असं आहे, त्या देहाशी इतकं तादात्म्य असतं की तो देह शोधायला तो सूक्ष्म देहाने येतो. इतकंच नव्हे, माणसाला जाळून टाकतात. याचं कारण असं की त्या सूक्ष्म देहाला त्या देहाचं काही संबंध राहू नये. नाहीतर देह स्मशानात म्हणजे त्याचा आवेग म्हणजे सुटला की त्याला फारसा वियोग आहे असं वाटतच नाही. मग काय शिकायचंय, अध्यात्मामध्ये देहाला वेगळेपणाने पाहायला शिकायचंय. की जसं झाडावर पक्षी बसतो तसा देहामध्ये मी आहे, हा मी काही देह नव्हे ही जाणीव. ही केव्हा होईल, देहाच्या पलीकडे असणार म्हणजे दृश्याच्या पलीकडे आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी मन जर चिकटलं तर ते होऊ शकेल. आणि ते असेल तर परमात्मा स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे म्हणा, परमात्मा स्वरूप आहे, त्याच्याशी ते चिकटलं पाहिजे. आणखी एक तुम्हाला सोय सांगतो. काय आहे, इथे सद्गुरूची फार किंवा सगुणोपासनेचं अतिशय महत्व आहे. काय होतं, एकदा काय झालं, 5 मित्र होते बरं का. हे काय या गोष्टी सगळ्या ते युरोपियन लोकांच्या आहेत, त्यांनी संशोधन केलेलं म्हणून सांगावं लागतं. त्यांनी असं ठरवलं एका आठवड्याला की बस शनिवार रविवार आपण अमक्या ठिकाणी जाऊ, 2 दिवस राहू, गप्पा चप्पा होतील, आपण परत येऊ बरं का. तेव्हा त्यातला जो एक होता तो आजारी पडला तेवढ्यात, म्हणून 4 जण गेले. गेल्यानंतर राहिले 2 दिवस मजा केली त्यांनी आणि आता परत निघणार. तेव्हा ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्याला 2 मजले होते, वरच्या मजल्यावर हे राहत असत. तेव्हा एकाने म्हटले की आता आपण घरी परत जातो आहोत तर आपण सगळ्यांचा फोटो काढू. म्हणून ते असे या जिन्यातच 4 जण उभे राहिले आणि तो कॅमेरा अरेंज केला त्यांनी. म्हणजे ते असताना लावला, तो लावणारा येऊन उभा राहतो आणि फोटो निघतो. त्याने उभा केला, फोटो निघाला, त्याच्यामध्ये तो 5वा आला. त्याचे फोटोच दिले. 5वा आला, तो कसा आला, या 4घांच्या मध्ये असा तो आला. तर तो जो होता तिथे आजारी घरी, त्याचं सगळं लक्ष इकडे होतं. त्यामुळं सूक्ष्म देहाने तो तिथं होता. तर काय होतं सगुणाच्या उपासनेमध्ये की आपण ज्या रूपाचं ध्यान करतो ते सूक्ष्म देहामध्ये इतकं तादात्म्य होतं की तुम्ही जिथे जाल तिथे तो येतो. तुका म्हणे मज आहे हा भरवसा, विठ्ठल सरिसा चालत असे. माझ्या सूक्ष्म देहाबरोबर की तो येतो बरं. आणि हाही अनुभव नुसत्या नामाला सुद्धा येतो. मी आपल्याला एक उदाहरण सांगितलं ना, एक बाई भेटल्या पुण्याच्या, कुलकर्णी बाई त्या बाईचं नाव. त्या गेल्या बद्रीनाथाच्या यात्रेला. काय चमत्कार, भावना काय करते हे मला सांगायचं आहे बरं का. तेव्हा त्यांच्या जवळ 250 रुपये होते. त्या चुकल्यामध्ये, तेव्हा घोड्यावर बसून ते जायचं, बाकीचे लोक इकडे तिकडे पुढे गेले. त्या बाईला असं भय वाटायला लागलं,
तो घोडेवाला आणि मी, माझ्याजवळ एवढे पैसे, त्यांनी मला लुटलं तर काय करायचं. तेव्हा त्यांनी मनापासून प्रार्थना केली महाराजांची की आता मला तुम्ही सांभाळा याच्यामध्ये. ते त्या नामस्मरण करू लागल्या. तर मी म्हणलं तुम्ही नामस्मरण कसं करू लागला. म्हणजे त्यांनी आपल्याला आश्वासन दिले की जिथे नाम आहे तिथे मी आहे, म्हणून म्हणले मी नामस्मरण करू लागले. तर त्या म्हणाल्या माझ्या शरीराभोवती एक नामाचं कवच तयार झालं. हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. कवच म्हणजे असं एक काहीतरी चक्र झाल्यासारखं. ते म्हणले मी तिथे जाईपर्यंत होतं, येताना सुद्धा माझ्या बरोबर होतं, पण खाली हरिद्वारला आल्यानंतर ते नाहीसं झालं. म्हणलं आता तुम्ही इकडे गोंधळास आला आहे का पुन्हा. नाही हो म्हणले ते गेलोच म्हणाले. भावना गेली ना, संकटाची भावना गेली. मी आपलं गमतीनं म्हणलं आता पैसे आणा या की तुम्ही. अहो बसमध्ये 10 माणसं असतात म्हणले, आता कुठे म्हणले होते. भावना पेटत नाही ना. ती भावना ज्याला स्वाधीन झाली ना तो भक्त. भक्त म्हणजे काय, आणखी ज्याला पेटवावं लागत नाही, पेटतच, पेटलेलं असतच. ते स्टोव जसं कमी जास्त करतात तसं कमी जास्त करता येईल. नाहीसं करणं नाही, तो मेलाच भावना गेली तर. या दृष्टीनं अभ्यास करायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले त्याला आधी सुटलेला असतो तो काय देह सुटताना त्याला वाईट वाटतच नाही. मग ना तरी देहांतेची मिया यावे, मग आपण ते न्यावे, हेही नाही जे स्वभावाचे आधीच मज मी नव्हे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवाची आणखी खूण सांगितले. अहो म्हणाले भक्त आहे आणि देहांत आला तर म्हणले परमात्मा आला आणि मग त्याला देहातून बाहेर काढला. अहो हे कशाला, तो जिवंतपणे माझ्याशी एक रूप होऊन गेलेला असतो म्हणले. तो देहात नसतोच असल्यासारखा. म्हणजे आपण त्याला देह समजतो, तो देह नसतो, देहाच्या आत असतो. म्हणजे इतकं देहापासून वेगळे पण असतं. मी काय म्हणतो आपण हे समजावून घ्या, बायका पुरुषांनी हे समजावून घ्या की परमार्थ काय आहे. हे ज्याच्या जवळ आहे ना त्याला आध्यात्मिक समजा. आपण बाकीचं पूजा पाठ यात्रान फित्रान करणारा त्याला नाही. ज्याची देहबुद्धी अशी कमी झाली त्याची खरी तारीफ आहे बघा. म्हणून आपण ज्याच्याशी मित्रत्व करायचं, अगदी व्यवहाराचं बोलायचं. म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न व्हायचं आणि मुलगी पाहायची आहे तर बाहेरचं पाहावं, पण ते फारसं कमी जास्त असलं चालेल. आत काय आहे ते पाहायचं. कसं पाहायचं ते आपल्यावरती आहे, आपल्याला ती दृष्टी पाहिजे. म्हणून सत्पुरुषाला विचारायचं असतं बरं का की याचं भविष्य काय आहे, याचा सूक्ष्म देह कसा आहे या मुलीचा किंवा मुलाचा. ते ज्याला कळलं ना तो सांगेल अरे याच्याशी लग्न कर, याशी करू नको, किंवा हा चांगला आहे हा वाईट आहे. त्यांना ते कळतं ना बरोबर. असं आहे. याचा अर्थ वेडविद्र करावं असं नाही बरं का. त्याचा अर्थ कोणी आपलं काय करावं, पण अगदी चांगला आहे बुवा दिसायला, चांगला दिसायला खरा. आत काय आहे त्याचं प्रारब्ध बरोबर पाहिजे. मी तुम्हाला इथं सांगितलं ना मुलगा काय मुलगी काय असू दे. मुली असल्याचं काय झालं, प्रारब्ध चांगलं पाहिजे. मुलगा असून प्रारब्धाचं खोटं असेल तर त्याला दुःख आणि आई बापांना दुःख. ही सूक्ष्म दृष्टी आहे आणि ती सूक्ष्म दृष्टी ज्याला आहे तो भक्त व्हायला तयार व्हायला लागला, पाडायला लागला असं म्हणा ना तुम्ही. पुढे म्हणाले येरी शरीराची सलिली. आता वेदांत सांगतायत असतेपण हेच सावली वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे. मरणाचं दुःख का नाही. वेदांतामध्ये 3 अशा जीवाच्या व्याख्या केलेल्या आहेत बरं का. एक आहे बिंब प्रतिबिंब भाव. म्हणजे ते का आपल्याला वेदांत सांगायचं नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना हा जास्त मान्य आहे. बिंब प्रतिबिंब भाव म्हणजे असा की आकाशात चंद्र आहे आणि खाली सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. तर हे प्रतिबिंब जसं ते पाण्यात आहे तसं माझा वासनात्मक देह जो आहे त्यामध्ये परमात्मा स्वरूपाचं जे प्रतिबिंब आहे तो जीव, आणि त्या जीवाची जी ती प्रतिमा आहे ती प्रतिमा ही खरं तो जीव नव्हे तर खरं चंद्रच तिथे आहे. मरताना असं व्हायला पाहिजे की प्रतिबिंब बिंबामध्ये गेलं पाहिजे, म्हणजे तो मुक्त झाला, तो जिवंतपणीच होतो. म्हणून म्हणाले की शरीराची सलिली, शरीर रूपी पाण्यामध्ये असतेपण हेच सावली. तो जीव जो आहे ती सावली आहे त्याची, तो बिंब नाही तो प्रतिबिंब आहे. वाचून चंद्रिकाची ठेली चंद्रीची आहे, तो तिथेच आहे. बर पुढे म्हणाले
ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. जिवंतपणीच असे जे तादात्म्य पावतात ते माझ्याशी मरताना एक रूप होऊन जातात. आता आपल्याला 5 मिनिटं आहेत, त्यामध्ये मी आपल्याला थोडं सांगतो हे काय असतं. काय बघा, आपल्या 3 अवस्था आहेत, जागेपण, स्वप्न आणि गाढझोप, सुषुप्ती, होय ना. काय होतं, जागेपणचं जे मन आहे ते खऱ्या मनाचा लहानसा भाग आहे, तो काय फार मोठा नाही. याला ते युरोपियन लोक दृष्टांत फार अप्रतिम देतात की समुद्रामध्ये मोठाले बर्फाचे पर्वत असतात, तो वरचा भाग अगदी थोडा, खालीच सगळा भाग असतो, त्याला केवढा मोठा असतो. तसं आपलं मन जे जागेपणचं मन आहे हे थोडंच आहे, खरं मन खाली आहे, बरं का, आतमध्ये खाली गेलेलं आहे. तर काय होतं, आपल्या जागेपणच्या मनामध्ये जे सारखं आपल्याला भावत असतं, बरं का, भावनेनं वाटत असतं, ते खाली खालच्या मनामध्ये जात असतं. म्हणजे खालच्या मनाला त्याचं स्वरूप येतं. उदाहरणार्थ, आपण जर श्रीकृष्णाच्या मूर्तीचं सारखं पाहणं सुरू केलं, पाहण्यावर ध्यान देऊन जाऊ द्या, नुसतं सारखी ती मूर्ती पाहिजे, सारखी, तर जागेपणच्या मनावरती ती मूर्ती ठसली की ती खाली जाते. मग होतं काय, या देहाला काही ते होत नाही. तुका झाला पांडुरंग म्हणजे काय, ते काळे आणि कमरेवर हात ठेवून असे झाले नाही, ते आतलं जे आहे त्याला ते रूप येतं. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा संध्याकाळची वेळ होती आणि महाराज असे त्यांच्या मंदिराच्या बाहेर बसले होते. एक मनुष्य आला, खांद्यावर पडशी होती, दत्ताच्या देवळात म्हणाले. तो काही बोलला नाही बरं का. दत्ताच्या देवळात 3 दिवस राहिला आणि आला, गिरनार पर्वतावर जा म्हणाले. तेव्हा एका ग्रस्ताने विचारलं, जे 2 वेळा हजर होते, अहो तुम्ही त्याला हे सांगितलं कसं. तर म्हणले, त्याच्या सूक्ष्म देहात मला दत्त दिसला, कारण तो दत्ताचा भक्त होता. हे होतं. तर आपण, मी सांगितलं बघा, जो नियम मूर्तीला लागू आहे तोच नामाला लागू आहे, की आपण जर नाम सारखं घेतलं तर आपला सूक्ष्म देह त्या नामरूप होतो, नामाने भरून जातो. आणि तो भरला म्हणजे मग देहाशी संबंधच राहत नाही, असून नसल्यासारखा तो होतो. बरं, गोपींचं नाही का एक गोष्ट आहे की खरी खोटी तुम्ही पहा, अतिशयोक्ती असेल पण त्यातली कल्पना फार रम्य आहे. तेवढं सांगून मी थांबतो. काय आहे, एकदा हे सगळे एका तीर्थावरती गेले, बरं का. कोण, पांडव आणि यादव प्रभास तीर्थावरती गेले. अहो त्यांनी यात्रा कंपनी नव्हती आपली, काढली, गेले तिथे प्रभास तीर्थावर. तेव्हा पांडवांच्या बायका आणि यादवांच्या बायका संध्याकाळी गप्पा मारीत बसल्या, रात्रीच्या वेळी गप्पा मारीत बसल्या असताना त्याने द्रौपदीला विचारलं की मग तू श्रीकृष्णाला एवढं वश केलंस, तू काय केलंस बुवा. तर ती म्हणाली, मी शरण गेले त्या, बरं का. हे तिने सांगितलं. तेव्हा राधा होती, राधेला विचारलं की श्रीकृष्ण तुला एवढा वश आहे, याचं कारण काय. म्हणाली, सांगते म्हणाली, बरं का. तेव्हा मला म्हणली, आता भूक लागली आहे, मला दूध पाहिजे, गरम गरम दूध दे. म्हणून रुक्मिणीने तिला गरम दूध आणून दिलं, कडक दूध आणून दिलं आणि ती प्यायली. प्यायल्यानंतर दूध तर संपलं, काय कब्बर असेल नसेल, पण इकडं गडबड झाली. काय झालं, अहो श्रीकृष्णाचे पाय भाजले म्हणाले. श्रीकृष्णाचे पाय भाजले, झालं काय. तर म्हणजे राधा गरम दूध प्यायली, त्याने पाय पोळले म्हणाले. तुम्हाला उदाहरण सांगतो की तेलंगणामध्ये एक साधू होऊन गेले. त्यांना असं झालं, ते रोज मानसपूजा करायचे आणि ते सुब्रह्मण्यमचे भक्त होते, मानसपूजा करायचे. तेव्हा त्या मानसपूजेमध्ये एकदा त्यांच्याकडे किती लसणाची चटणी खात असत, बरं का. ते लाल गोळा तो खात असत. तर चुकून मानसपूजेमध्ये ती चटणी भरवताना हात यांच्या डोळ्याला लागला आणि डोळ्याची आग व्हायची, यांची ती त्याची आग व्हायला लागली. म्हणजे सुब्रह्मण्यमच्या डोळ्यामध्ये ते बोट लागलं आणि त्याची आग व्हायला लागली. तेव्हा सारखं बसल्यानंतर हा 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 करायचे. त्या वैद्याने विचारलं, अहो तुम्हाला काय झालंय. तर ते म्हणाले, स्वामीच्या डोळ्यात तिखट गेलंय, त्याचा म्हणला हा त्रास होतोय.
इतकं ते तादात्म्य असतं बरं का. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की त्या देहांतीची त्यांना काही त्रास होतच नाही, कारण देहात असतानाच ते त्याच्याशी तादात्म्य होऊन गेलेले आहेत. आणि मग म्हणाले की असं जे देह आहे त्या देहाचा स्वभाव जो पाहिला तर अशाश्वत आहे आणि दुःख रूप आहे. ते वर्णन पुढच्या रविवारी सांगे. पण हा अभ्यास आपण करायला पाहिजे. माझा जो सूक्ष्मदेह आहे हा सूक्ष्मदेह वासनात्मक आहे. ती वासनाच त्याची बनवली पाहिजे. परमात्मा स्वरूप म्हणजे मग ती वासना बाधक न होताना माणसाला समाधान तर देतेच, मरणाचं दुःख राहत नाही. तर पुढच्या रविवारी मी सांगेन पुढचा विषय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम.